नमस्कार मित्रांनो, आज आपण स्वामी समर्थ यांचा आज 7वा अध्याय वाचत आहोत. आपण श्रद्धेने आणि प्रेमाने तो ऐकावा अशी विनंती आहे. अध्याय 7वा सारामृत. श्री गणेशाय नमः. श्री रेणुका माताय नमः. श्री स्वामी समर्थ श्री कुलस्वामिनी माते नमः. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणान, जय जयाजी सनातनान, जय जयाजी अरहरणान, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयांची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीतीन, जाणोनी यती ब्रह्म परब्रह्म. वेदांतावडे तासी, श्रवण करती दिवस निशी. हिर किर कसादी शास्त्राती, वेतने देवनी ठेविले. त्या समयी मंबापुरी विष्णू वा ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतावरील करुणी लोक उपदेशिती. त्यासी आनावे अक्कलकोटी, हेतू उपजला नृपापोटी. भौत करुणी खटपटेन बुवासी शेवटी आणिले. रात्रंदिन नृप मंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करीती तेने अंतरे नृपती, बहु सुखाचे. ख्याती वाढली लोकांत, स्तुती करीती जन समस्त. आणि सदा चर्चा वेदांतन राजकुई होत असे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शन देती. श्रेष्ठ जन सांगाती कृत्येक होते त्यावेळी. पहावया यतीचे लक्षण, ब्रह्मचारी करिता भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद सतदाकार, काय केल्याने होय निर्धारण. ऐसे 19 सत्वरण यती राज हासले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करतीन. पाहून ऐशी विचित्र वृत्तीन, बुवा म्हणती म्हणी काय. हा तो वेडा संन्यासी, भ्रह पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने डोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोक बोलती हास्योत्तरीन, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहोनी तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्रादी ज्ञान त्याने काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलून, पातले आपले स्वस्तानी. विकल्प पातला म्हणे स्वामींची तुच्छ मानिती. नित्य नियम सारुण, ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लावती लागली बुवांसी, लोटलिया काही निशी. एक स्वप्न तयासी चमत्कार पडले. आपुल्या अंगावरी वृश्चिका, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपण करीत असे. ऐसे पाहुणे ब्रह्मचारी, खडबडून जागे झाले लवकरी. बोबडी पडली वैखरीन, शब्द न बोलावे. जवळ होती जे पारशी, जागृत झाली तयासी. त्यांनी घरोनी बुवासीन सावध केले त्यावेळी. त्या स्वप्नीचा वृत्तांत त्याशी सांगती समस्त. म्हणती यात काय अर्थन, ऐसे स्वप्ने कैक पडती. असो दुसऱ्या दिवशी बुवा आले स्वामींपाशी. नुसता मागील प्रश्नासी खदाखद स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतरण तुझे जरी इच्छितसे, तरी स्वप्नी देखोनी. वृश्चिकांशी काय मनोनी भ्यालासी. जरी वृथा भय मानतोसीन, मग ब्रह्मपद जाणती कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे, हे नोव्हे सोपे बोलणे. त्यासी यासी लागती कष्ट करणे, फुकट होता नयची. बुवा प्रतिपटली पूर्ण, धरले तत्काळ स्वामी चरणन. प्रेमाशून्य भरले नयन, कंठ झाला सद्गदित. तय समयापासून भक्ती उडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून, ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुत भाविक भक्त. सप्तमोध्याय गोडा हा. श्रीराजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ प्रणमवस्तु. मित्रांनो, आत्ता आपण हा 7वा अध्याय कथन केला, तो आपण भक्तिभावाने श्रवण करावा अशी विनंती आहे. आपल्याला अध्याय आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.